हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग आफ्टर सो लॉंग टाईम. आणि खरंच मलाच आता कसं तरी वाटते की मी एवढ्या दिवसांनंतर लॉंग व्लॉग टाकते. आणि यार मी विचार खूप करत होते की आता कन्सिस्टंट होऊ, मग कन्सिस्टंट होऊ. मागचे 2 महिने झाले तुम्ही पाहिलंच असेल लॉंग व्लॉग आलेला नाही. बट मी शूट करून ठेवत होते, पूर्ण रेकॉर्ड वगैरे करायचे, बट मला एडिटिंगलाच वेळ भेटत नव्हता. आणि तुम्हाला हेही वाटेल की व्हॉइस ओव्हर केलेला व्हिडिओ व्लॉग नको आहे, तर 1-2 व्लॉग येतील असे व्हॉइस ओव्हरवाले. बट त्यानंतर मग आपले रेग्युलर व्लॉग्स येतील, लॉंग व्लॉग. कारण ना व्हॉइस ओव्हर आता मी हे जे केलं आहे ना ते काम करता करता रेकॉर्ड केले आणि त्यामध्ये मला बोलणंच झालं नाही ऑन कॅमेरा. त्यामुळे मी असं व्हॉइस ओव्हर करून आता तुमच्यापर्यंत हा व्लॉग आणते. आणि ना हा व्लॉग आहे जेव्हा कार डिलिव्हरी झाली होती त्याच्यानंतर 2-3 दिवसांनंतरचा व्लॉग आहे, जेव्हा मला घर पूर्ण सेट करायचं होतं त्यावेळेसचा. आणि पहिली गोष्ट तर ना तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की घर चेंज का केलं. खूप जणांना माहीत पण आहे, बट मी लवकरच ते पण सांगेल. असं काही मोठं कारण नाही आहे, सो ते तुम्हाला लवकरच कळेल एखाद्या व्लॉग थ्रू. तर अगोदर तर ना आता हे घर पूर्ण सेट करायचे, डेकोरेशन करायचे, खूप जास्त कामं आहेत मागे, बट हळूहळू करूया. अगोदर तर ना माझे एवढे जास्त भांडे पडले होते, कारण जसं माझी कारची डिलिव्हरी झाली तशी मला नजर लागली. माहीत नाही कारला नाही, मला नजर लागली. एवढी जास्त ताप वगैरे होती ना, त्यामुळे मग मी काहीच करू शकले नाही. 3-4 दिवस तरी खायचं पण वगैरे सर्व बाहेरूनच चालू होतं. आणि त्यामध्ये तर एवढं बापरे खूप परेशानी झाली. आणि नंतर मग आता थोडंफार बरं वाटत होतं, म्हणून मग मी भांडे घासायला घेतले. कारण मी खात होते, बाहेरून ऑर्डर करत होते आणि भांडे तसंच पडत होते. माझी इच्छाच नव्हती आणि माझ्यात एनर्जीच नव्हती की मी उठून काही करावं म्हणून. पण तुम्हाला तर माहिती आहे मला थोडंफार असं पसारा वगैरे दिसलं की कसं होतं. त्यामुळे म्हणलं आता जाऊ द्या, करूनच घेऊ. आणि अगोदर मग भांडे घासायला घेतले. भांडे क्लीन करून घेतले ना, एक थोडंसं शांती भेटत होती. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की घरामध्ये मी ज्या आता कायमचं फेकून देणार होते, कारण अशा म्हणजे त्या मला कामाच्या पण नव्हत्या, तरी पण माझ्याकडे उगाच पसारा झाला होता. सो त्यामुळे म्हणलं आपण फेकून देऊ. मागे तुम्हाला गादी दिसत असेल, ती ओनरनी गादी दिली होती, बट ती मला गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मॅट्रेस आहेत आणि आणखी नवीन 2 मॅट्रेस आलेले आहेत, सो त्यामुळे म्हणलं हे नको. आणि बेड पण ओनरनी दिलेला आहे. तुम्ही नवीन घरामध्ये पाहिलं असेल, बेड पण आहे, सो तो पण ओनरचाच आहे. तर त्यांनी दिलाय तो. सो आता तुम्हाला व्लॉगमध्ये बेड पण पाहायला भेटेल. आणि खूप छान छान आता माझा प्लॅन आहे की हे घर ना छोटं आहे अगोदरच्यापेक्षा, तर हे पूर्ण ना भरून दिसते थोड्या पण सामानाने. तर माझा मस्त प्लॅन आहे की एकदम असं पण खूप जास्त असं भरून जे असतं ना तसं वाला डेकोर करू. म्हणजे तुम्ही पाहिले असतील इन्स्टाला वगैरे काही व्हिडिओज, तर त्या टाईपमध्ये. आणि ना मसाला डब्बा सामानामध्ये आणताना ना मी असं काढून ठेवलेच नाही, मसाले जशाच तसाच ठेवला होता. तर पूर्ण मसाले, जिरे मोहरी सर्व मिक्स झालं होतं, म्हणून मला ते सर्व फेकून द्यावं लागलं. आणि मग मी आज मसाला डब्बा पण स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर मग असं सर्व मसाले भरून घेतले. आणि त्याचे जे डब्बे होते ना मधले छोटे छोटे, ते फेविक्विकने की फेविकॉलने चिटकवलेले होते, त्यामुळे ते तुम्हाला व्हाईट दिसत असेल. तर ते काही डब्यांचं निघून पण गेलं, सो मला थोडंसं वाईट पण वाटलं, बट इट्स ओके. आणि मग सर्व काही असं मसाले वगैरे भरून झाले की किचन पण क्लीन करायचं होतं. मेन म्हणजे किचनचं सामान लावायचं होतं. आणि किचनचं सामान लावण्यासाठी माझ्याकडे तिकडे किचन ओट्याला खाली असं काय म्हणतो आपण, कटप्पा होता. कटप्पा माहीत नाही, तर ते होता. त्याच्यावर मी असं ठेवून द्यायचे, मिक्स व्हायचं पण ठेवून द्यायचे. पण आता मी इकडे सर्व काही तसंच ठेवून दिलं होतं. मग 2-3 दिवसांनी विचार केला की थोडंसं चांगलं पण दिसलं पाहिजे ना, म्हणून मग मी एक रॅक घेतले, जे तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आणि दुसरी एक गोष्ट मला हे बोलायची होती की मला करायचं आहे क्वेश्चन आन्सर व्हिडिओ. सो तुमचे जे काही क्वेश्चन असतील तुम्ही या व्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. सो मी त्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल, कारण आता मी थोडंसं निवांत होती आहे या सर्व कामातून. तर हळूहळू आपल्या रुटीनला लागू. आणि मेन म्हणजे आता एवढे छान छान तुमच्यापर्यंत डेली व्लॉग्स येणार आहेत ना, डेकोरेशनचे, गॅलरी डेकोरेशनचे. त्यानंतर आणखी गॅलरीला मी मस्त असं लायटिंग वगैरे थोडंसं यावेळेस वेगळं करायचं प्लॅन केला आहे, कारण इथे एकच गॅलरी आहे आणि थोडीशी अशी लंबी आहे. सो तिथे असं मस्त एक रूम टाईप होऊ शकतं. तर माझं तसाच प्लॅन आहे. आणि प्लांट्स मी खूप जास्त ठेवणार आहे यावेळेस घरामध्ये. बेडरूममध्ये असेल, हॉलमध्ये असेल, किचनमध्ये पण खूप जागा आहे.
सो असं मस्त भरून भरून प्लांट्स ठेवणार आहे. एकदम असं वाईब आली पाहिजे, असं तुम्हाला पण बघताना खूप भारी वाटलं पाहिजे. सो त्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा यार इन्स्टाला. मला लवकर 100K करून द्या. म्हणजे मी मागत नाही असं करून द्या, बट येस लवकर झाले पाहिजे. एक तो असतं ना की या ते पाहिजे 100K वाली फिलिंग. सो होतील, डोंट वरी. करू, आपण मेहनत तर करतोय ना. आणि बऱ्याच जणांचं हे पण चालू आहे की इथपर्यंतचा प्रवास शेअर कर. तर नक्कीच शेअर करेल. जर तुम्हाला आवडेल बघायला तर मला कमेंट करून सांगा. आणि जर आल्या चांगल्या कमेंट्स तर मी त्यावरही व्हिडिओ बनवेल. कारण माझी पण इच्छा आहे की म्हणजे माझा जो प्रवास होता, मी जसं जसं केलं सर्व काही, ते तुमच्या पण फायद्याला आलं पाहिजे, तुम्हाला पण त्याची हेल्प झाली पाहिजे. सो बट ते मी कुठून, मला एकच प्रॉब्लेम आहे की मी कुठून स्टार्ट करू, कसं करू तेच मला समजत नाही. बट फायनली आता मी हळूहळू सर्व गोष्टी सॉर्ट आऊट करून सर्व काही कामाला लागेल आणि मग सर्व हळूहळू तुमच्यापर्यंत घेऊन येईल. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मी एकदा कन्सिस्टंट राहायचं ठरवलं की मग मी राहते. आणि मग एखाद्या वेळेस जर झालं तर मग 1-2 महिने लाँग व्लॉग येत नाहीत. बट आता आपल्याला लाँग व्लॉगवर काम करायचं आहे. सो अगोदर सारखे एस्थेटिक लाँग व्लॉग तुमच्यापर्यंत येतील लवकरच. हे आणखीन 3-4 व्लॉग असे येतील, कारण जे मी ऑलरेडी शूट केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये डेकोरेशनचा व्लॉग आहे, परत गॅलरीचा प्लांटेशनचा व्लॉग आहे, परत आणखीन भरपूर असे व्लॉग आहेत. सो ते हळूहळू तुमच्यापर्यंत येतील आणि तोपर्यंत वेट करा. आणि बाकी तर आता मी उद्यापासून डायरेक्ट ऑन कॅमेरा शूट करायला चालू करेल. सो ते पण मस्तपैकी तुमच्यापर्यंत येईल. आणि असा मसाला डब्बा मस्त रेडी झाला होता. त्यानंतर बारी आली होती सर्व खालचं आवरायची. आणि मी ना एवढी परेशान झाले होते आवरता एवढं जास्त सामान झालं ना. खरंच हे बॉक्सेस तर ना मी फोडणारच नाही आहे, ह्याच्यामधल्या वस्तू पण मी तशाच ठेवून देणार आहे. सो त्यामुळे त्याचं टेन्शनच राहणार नाही. बाकी तर मग मी हे जे वरचं होतं ना, ते सर्व जे लागणाऱ्या भरण्या आहेत त्या पुढं ठेवल्या होत्या आणि ज्या कधीतरी लागणार आहेत ना त्या मागे ठेवल्या होत्या. आणि यार मला आणखी एक गोष्ट बोलायची होती गाडीच्या ह्याच्यावर. ज्या लोकांनी निगेटिव्ह बोलले, निगेटिव्ह कमेंट, यार सिरियसली म्हणजे एखाद्या मुलीने 25व्या वर्षी तिची स्वतःची गाडी घेतली आहे, नाही ॲप्रिशिएट करू शकत असाल तर वाईट तरी बोलू नका ना यार. ते 1% लोक होते, बाकी तर 99% लोकांनी खूप छान मला मेसेज केले, खूप छान बोलले. आणि खरंच त्यांना थँक्यू सो मच मनापासून. आणि जे 1% होते ना, त्यांनी तर त्यांची लायकी दाखवली ऑब्वियसली, तुम्ही समजून घ्या. आणि मग काय हेच. आणि ते ऑब्वियसली आता काय बोलू त्यांच्याबद्दल. ओके, तर माझे सर्व लावून झालं. आणि त्यानंतर मग बारी आली होती किचन ओटा क्लीन करायची. कारण सर्वात शेवटी काम तेच राहतं, सर्व पसारा आवरल्यानंतर किचन ओटा क्लीन करायचा. बाय द वे तुम्ही मला ना टॉपिक सजेस्ट करा आता की कशा रिलेटेड आता व्लॉग बनवू. कारण आता मी थोडीशी निवांत झाली आहे, तर मी एक पॉईंट घेऊ मी व्लॉग्स बनवू शकते. सो मला नक्कीच रिकमेंड करा, कमेंट करून सांगा की कशा रिलेटेड करू. आणि गिव्ह अवे पण बरेच जण म्हणत होते, तर गिव्ह अवे आपण 100K इन्स्टाच्या 100K फॉलोअर्सला करणार आहोत. सो त्यासाठी वेट करावा लागेल तुम्हाला आणखी. तर ते झाले की मग आपण गिव्ह अवे करू. आणि तो असा तसा गिव्ह अवे नसणार आहे, तो चांगलाच मोठा गिव्ह अवे असेल. सो त्यासाठी तर मग तुम्हाला वेट करावाच लागेल. आणि फॉलो नसेल केलं तर कोणी फॉलो करून ठेवा, म्हणजे लवकर आपला गिव्ह अवे होईल. तर मी आज खिचडीच बनवली होती. सो ते सर्व सामान पण मग आवरलं. आणि आता बाहेरचं पण थोडंफार कमी करावं लागेल, कारण स्किनची हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मी फूड प्रोसेसर प्लस ज्यूसर घेतलं आहे, म्हणजे ज्यूस करायला ना अवघड जाऊ नये म्हणून. सो ज्यूस पण चालू करायचं आहे मला रेग्युलर मॉर्निंगला प्यायला. तर ते पण होईल आता हळूहळू, फ्रूट्स वगैरे घेऊन येणं. आणि ॲशगार्डचा ज्यूस करायचा मेन म्हणजे डिटॉक्ससाठी. ज्यावेळेस मी मागे ॲशगार्डचा ज्यूस डेली पित होते ना, त्यावेळेस खरंच मला खूप जास्त रिझल्ट जाणवत होता. आणि आता परत चालू करेल, मग त्याने आणखीन फरक पडेल. सो हे सर्व आहे. आणि वॉशिंग मशीनसाठी तुम्ही बघू शकताय तिथे सेपरेट जागा दिलेली आहे, तर तिथे मी वॉशिंग मशीन ठेवली होती. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला ना फ्रीजसाठी जागा आहे. बट आपल्याकडे फ्रीज नाही आहे, म्हणून मी काय केलं, जे एक्स्ट्राचे बॉक्सेस होते ना ते सर्व तिथे ठेवून दिले. आणि मोस्टली मी तर ना खूप बॉक्सेस जे रिकामे झाले होते ते डायरेक्ट
कचऱ्यामध्ये फेकून दिले आणि कांदे वगैरे सर्व काही आता नीट ठेवायचं आहे. तर येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला भेटणारच आहे. आणि हा होता आजचा पूर्ण व्लॉग. असा होता माझा दिवस आणि तुम्हाला आय होप की तुम्हाला आवडला असेल. आय नो की थोडासा बोर झाला असेल, बट आय होप की तुम्हाला आवडला असेल. आणि नसेल आवडला तर ते देखील सांगा, मला वाईट वाटणार नाही. सो चला भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.